तर नमस्कार मित्रांनो, रेबन स्टार फार्म मध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर बघू शकताय आपला जो होंडा शेळीचा जो बोकड आहे तो जबरदस्त झालेला आहे। आता किती जबरदस्त तेज कांती बघू शकता याची। आणि आपली जी आहे ती होंडा शेळी, तर बघा बऱ्याच म्हणजे कमेंट आलेल्या होत्या आणि महत्त्वाचं म्हणजे माझा आणि रणदेबाईचा कॉल चालू होता। मग एका सबस्क्रायबरचा कॉल आल्याच्या नंतर त्यांची अशी अडचण होती की त्यांचं म्हणणं असं आहे की आमच्या इकडं म्हणजे 40 ते 50 गावरान शेळ्या आहेत आणि आमच्या शेळ्याला बंदिस्त फार्म आहे आणि शेळ्यांना दूधच पुरत नाही। त्याच्यामुळे थोड्याशा बिटल किंवा काठेवाडी शेळ्या थोड्या जर पाळल्या तर त्या शेळ्यांची म्हणजे दुधाची पूर्तता होईल किंवा संपूर्ण मी शेळ्यांची विक्री करून व्यवस्थितरित्या डायरेक्ट मी काठेवाडी किंवा बिटल शेळ्यांची सुरुवात करू का। तर बघा ह्या प्रश्नावरती माझं असं म्हणणं मित्रांनो, आता बघा आमच्याकडे संपूर्ण परिसरामध्ये इकडे जेवढे काही जिल्हे आहेत ह्या सर्व म्हणजे जेवढे मी आतापर्यंत बघितलेले तेवढे सर्वजण फिरस्तीमध्ये बंदिसमध्ये सगळीकडे फक्त गावरान शेळी पालन चालू आहे। फक्त गावरान म्हणजे गावरान। आता बघा ह्यांचं शेळी पालनामध्ये दूध अजिबात कमी पडत नाही। आपल्या शेळ्या बघू शकता तुम्ही, काहीतरी दुधाची प्रॉब्लेम आहे का बघू शकता, एकदम जबरदस्त आणि तंदुरुस्त शेळ्या आहेत, एकदम जबरदस्त आणि तंदुरुस्त शेळ्या आहेत। मग तुमच्या शेळ्यांना कसं काय दूध पुरत नाही गावरांमध्ये, मला हे कळत नाही। हे बघा विषय संगोपनाचा आहे। जर तुम्हाला जर व्यवस्थित जर संगोपन जर करता आलं तर गावरान शेळीला सुद्धा भरपूर दूध आहे मित्रांनो। कारण बघा बऱ्याच फिरस्ती शेळ्यामध्ये 3-3, 4-4 पिल्ले देतात आणि एकदम जबरदस्त त्या पिल्लांचं संगोपन सुद्धा होते। ह्या अडचणी होतात कशामुळे, बंदिस्त शेळी पालनामुळे। मी तुम्हाला सांगतो, पहिली गोष्ट कॅल्शियम, मल्टीव्हिटॅमिन, लिव्हर टॉनिक, मिनरल मिक्सचर, हिमालयाचं बत्तीसा पावडर, शार्कोफेरॉलवेट, ह्या गोष्टी जर तुमच्या फार्मवरती जर नसतील तर 100% तुमचा फार्म चुकीच्याच दिशेने जाणार मित्रांनो। हे बघा हे बंदिस्त शेळी पालनामध्ये का होतं, मी तुम्हाला एक सिंपल कारण सांगतो। जो चारा बंदिस्त शेळी पालनामध्ये भेटत नाही तो चारा फिरस्ती शेळ्यांना काय होतंय, निसर्गरम्य वातावरणामध्ये भरपूर प्रकारच्या वनस्पती होतात आणि त्याच्यामुळे मी जे तुम्हाला सांगितलेलं कॅल्शियम, मल्टीव्हिटॅमिन वगैरे ते त्यांना पाल्यामधून भेटतंय। मग हे आपल्याला बंदिस्त शेळी पालनामध्ये औषधांमार्फत द्यायचं मित्रांनो। एक सिंपल गोष्ट आहे, खुराकाचं नियोजन व्यवस्थित करणं, जे की गाभण शेळीची काळजी आपण म्हणत असतो, या सर्व गोष्टींचं नियोजन आहे। हे बघा तुम्हाला सांगतो, भरपूर गावरान वगैरे शेळ्या, एवढं आणि गावरान शेळीला भरपूर दूध असतं मित्रांनो, असं काहीच नाही। जर तुम्हाला संगोपन जर करता आलं तर तुम्ही गावरान शेळीचं संगोपन करून व्यवस्थितरित्या तुम्ही उत्पन्न मिळवू शकता। जर तुम्हाला जरा पूर्वी माहिती आहे, जर तुमचं चारा व्यवस्थापन नीट नाही, शेळी व्यवस्थापन नीट नाही तुमचं, किंवा ऋतुमानानुसार तुम्ही तुमच्या फार्ममध्ये बदल करत नाही, गाभण शेळीची कधी काळजीच घेतली नाही, ग्राफ वॉटर, जेडूबामची वाफ, निलगिरीच्या तेलाची वाफ, नेटकॉप, इंडस्टॉक असली साधे म्हणजे प्रथमोपचाराची जर तुमच्याकडे जर औषधी वगैरे नसतील, साधं पोटॅशियम परमॅंगनेट जर तुम्हाला जर माहिती नसेल तर त्या ठिकाणी 100% तुम्हाला अडचणी येणार मित्रांनो, 100% अडचणी येणार। त्याच्यामुळे कसं आहे, व्यवस्थित जर तुम्ही ट्रेनिंग घेतली, चांगली जर माहिती जर घेतली, चांगलं शेळी पालनामध्ये जर मनापासून जर मेहनत केली तर 100% तुमचं सुद्धा शेळी पालन यशस्वीरित्या म्हणजे पुढं फार्म तुमचं चालू शकतो। मला एवढंच म्हणायचे व्हिडिओमधून। जर तुम्हाला जर माहिती नसली तर तुम्हाला 4 लिटर दूध देणारी गावरान असो किंवा काठेवाडी असो किंवा बिटल किंवा कोणतीही असो आफ्रिकन बोर, जे काही महागडी बिरेड आहे ते तुम्हाला जर संगोपन करता येत नसेल तर 2-2 लिटर दूध देणारी शेळी तुमच्याकडे येऊन पूर्ण म्हणजे एक कबर सुद्धा दूध देणार आहे, असं सुद्धा होतंय। आणि जर तुम्हाला जर संगोपन जर चांगलं जर करता येत असेल तर ज्या शेळीचे म्हणजे पासुऱ्या जे उघड्या आहेत त्या शेळीला तुम्ही एकदम म्हणजे समजा एखादी शेळी आहे आणि ती म्हणजे 6-6 महिने तुम्ही गाभ वगैरे राहत नाही किंवा एकच पिल्लू देते मरतुकडं, अशी बाजारातून शेळी आणली, एक सच्चा शेळी पालक त्या शेळीला एकदम जबरदस्त शेळी बनवू शकतो मित्रांनो, 100% बनवू शकतो। आता बघा उन्हाळ्यामध्ये आपल्या शेळ्या खराब झालेल्या होत्या मित्रांनो, कारण फक्त कडबा होता, कडबा आणि खुराक याच्या व्यतिरिक्त काहीच नाही। बाहेर शहरामध्ये सुद्धा काहीच नव्हतं, शेळ्या सुद्धा थोड्याशा खराब झाल्या होत्या। आता बघू शकताय शेळ्या वगैरे व्यवस्थित तंदुरुस्त वगैरे झालेल्या आहेत आणि व्यवस्थितरित्या चांगलं संगोपन चालू आहे मित्रांनो। कसं आहे, शेवटी कसं आपलं नियोजन आहे, स्वतःवरती विश्वास असायला पाहिजे शेळी पालनामध्ये आणि मेहनत करायची तयारी असली पाहिजे। जर तुम्ही जर स्वतः जर मेहनत वगैरे करणार असाल तर काही स्थान घ्यायची गरज नाही, 100% शेळी पालन सक्सेस आहे। फक्त कसं आहे, थोडंसं तुम्ही प्रथमोपचारावरची भर देणं किंवा नियोजनावरती भर देणं गरजेचं आहे, कारण कसं शेवटी मेहनतीचा विषय आहे। मला एवढंच म्हणायचे व्हिडिओमधून की गावरान शेळीला दूध नाही असं अजिबात तुम्ही समजू नका। बघा फिरस्तीमध्ये अगदी म्हणजे आमच्या गावात तर असे फार्म आहेत की डायरेक्ट डेअरीला दूध घालतात गावरान शेळ्यांचं, आणि तुम्ही म्हणताय की बा आमच्या शेळ्यांना दूध वगैरे नाही, तुमचं नियोजन चुकतंय। मग मला सांगा बाकीच्या लोकांचे फार्म का बंद पडत नाहीत, बाकीचे लोक का फक्त आपूड शेळी ऐकून बिटलकडे किंवा काटेवाडी किंवा अन्य कोणत्याकडे ब्रीडकडे वळतात का? अजिबात नाही। गावरान आपलं म्हणजे आता धाराशिव जिल्हा आहे माझा, उस्मानाबादी शेळ्या जबरदस्त मार्केट आहे, इथं तुम्हाला म्हणजे बिटला पाहायला सुद्धा भेटत नाही। बघा बरेच जण मला सुद्धा म्हणतात की बा तुम्ही बिटलकडे वळा, काटेवाडीकडे वळा किंवा हे वळा। हे बघा आपली कशी भौगोलिक परिस्थिती आहे, आपल्याकडे काय विकतंय, कशा पद्धतीने आपल्याकडे मार्केट आहे, त्यानुसार तुम्ही शेळी पालन व्यवस्थितरित्या करा। आता बघू शकता आता आमच्याकडे गावरान उस्मानाबादी शेळ्या भरपूर मार्केट आहे, त्याच्यामुळे काही गरजच नाही। आणि गरजच नाही तर कशाला, हां फक्त आता आपल्या बिटलचा वगैरे बोकड वगैरे वापरायचा आहे वेडगेसाठी, चांगल्या ह्याच्यासाठी। पण सांगायचा उद्देश मला व्हिडिओमधून एवढाच आहे, जर तुम्ही जर संगोपन जर व्यवस्थितरित्या जर केलं तर गावरान शेळीला सुद्धा भरपूर दूध येतं मित्रांनो। त्यासाठी गाभण शेळीची काळजी तुम्हाला व्यवस्थित घेणं गरजेचं आहे।
शेळी वेल्याच्यानंतर खुराकाचं नियोजन करणं व्यवस्थित गरजेचं आहे, पिल्लांना खुराक देणं गरजेचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं डिवर्मिंग करणं महत्त्वाचं आहे. ही डिवर्मिंग म्हणजे अत्यंत महत्त्वाची आहे मित्रांनो. लिव्हर टॉनिक वगैरे देणं शेळ्यांना महत्त्वाचं आहे. ह्या सर्व गोष्टी तुम्हाला जर माहिती असल्या तर काहीच अडचण येणार नाही. हां, जर तुमच्या जर शेळ्या समजा इनब्रीडिंगच्या असतील किंवा 4-5 महिन्याची पाट आहे आणि ती लागवड झाली, मग त्याच्यात त्या शेळीला म्हणजे त्या पाटीला दूध येणार आहे का? येणार नाही. ह्याला म्हणते नियोजन. त्याच्यामुळे नियोजन चांगलं पाहिजे तुमच्या फार्मवरती. ठीक आहे, काही अडचणी असेल तर नक्की कमेंटमध्ये विचारत चला. थांबू इथेच. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.